काल एका मैत्रिणीचा फोन आला की धुरंधर 2ची 3 तिकीटं आहेत आणि ती ऑलरेडी बुक केलेली आहेत ऑनलाईन. तर ती तिकीटं वाया जाणार आहेत. का तर आमचं अचानक बाहेर जायचं ठरतं आहे आणि संध्याकाळी 6:15चा शो आहे. तर तुम्हाला जायला जमेल का? तर असं अचानक कुठे जायचं म्हणजे ॲडजस्ट करायला फार अवघड पडतं. तरी देखील मी तिला बोलले की एक 10 मिनटं दे, आम्ही सांगतो काय ते. आणि 10 मिनटात मी डिस्कस केलं. तर मुलीच्या फ्रेंडना पण विचारलं, बट कोणी जायला तयार नव्हतं. तर माझं असं मत होतं की मुलगी आणि तिचे 2 फ्रेंड जातील. मग 3 तिकीटं ती अशी वापरात येतील किंवा मग तिचे पण पैसे वेस्ट जाणार नाही. तर सोशल राहायचं तर मैत्रिणींना मदत करायलाच हवी आणि अशा वेळेस तर केलीच पाहिजे. हा माझा म्हणजे हेतू होता. तर मग मैत्रिणीच्या ग्रुपमध्ये सगळेजण बिझी होते. तर तिचा एक फ्रेंड यायला तयार झाला. मुलगी, तिचा फ्रेंड, 2 तिकीटं तर होऊन जातील. तिसऱ्या तिकीटाचं काय? तर मिस्टरांना विचारलं मी की तुम्हाला जमेल का? तर ते बोलले की नाही, सॅटर्डे आहे आणि मला कस्टमर असतील शॉपमध्ये, तर मला काही जमणार नाही. मग आता काय? तर मुलगी म्हणाली, आई तू चल ना. अरे बापरे! धुरंधर 2 बघायला आणि थिएटरला आणि मी जायचं म्हणजे त्यातलं ती प्रचंड हिंसा आणि ते खूप रक्तरंजित अशा त्या घटना स्क्रीनवर मोठ्या आवाजात बघायचं म्हणजे माझ्या अक्षरशः अंगावर काटा आला. तरी पण म्हटलं चला मुलगी म्हणते तर जाऊया. तर त्याप्रमाणे ठरलं. मग त्यानंतर तिनं स्क्रीन नंबर आणि सीट नंबर सगळे मला पाठवले. मी पण थोडं निगोशिएबल करून पेमेंट केलं. बार्गेनिंगच केलं म्हणा हवं तर. तर नो प्रॉफिट नो लॉस या तत्वावर तिने पण ते आम्हाला तिकीटं दिली आणि आम्ही गेलो पिक्चर बघायला. तर थिएटर फुल होतं, अक्षरशः फुल होतं. आणि मला असं वाटलं की एवढा रक्तरंजित पिक्चर बघायला हे लोकं एवढे का आलेले आहेत आणि एवढा पिक्चरला का एवढं रिस्पॉन्स मिळाला आहे, एवढा लोकप्रिय झाला आहे पिक्चर. आणि खरंच मला खूप क्युरिओसिटी होती, उत्सुकता होती की एवढी गर्दी का झाली पिक्चर बघायला. आणि जसा जसा पिक्चर पुढं जात गेला आणि निघताना सासूबाई म्हटल्याच होत्या की पिक्चर फार लोकप्रिय झालेला आहे आणि पिक्चरची लेंथ जास्त आहे. तर पिक्चर खूप मोठा आहे, पिक्चर सुटायला तुम्हाला साधारण 11 वाजतील. तर मी म्हटलं ठीक आहे. आणि जाताना मग आम्ही बाय वगैरे करून गेलो आणि खरंच 11 वाजले आम्हाला थिएटरमधून बाहेर यायला. तर पिक्चर खरंच खूप छान आहे. डायरेक्शन अप्रतिम आणि कलाकारांचं काम तर हॅट्स ऑफ आहे. रणबीर सिंगचं काम तर अप्रतिम आहे. त्या त्या एरियातले जे पिक्चर शूट केलेले आहेत, तिथले सेट, तिथले सगळ्या गोष्टी अप्रतिम. म्हणजे खरंच इतका पिक्चर का लोकप्रिय होतो, तर त्यातली पिक्चरची कथा, डायरेक्शन, कलाकारांचं काम, त्यांनी त्याच्यावर घेतलेली मेहनत आणि बऱ्याच गोष्टी. आणि तम्मा तम्मा लोगे हे जुनं गाणं पण त्या पिक्चरमध्ये ॲड केलेलं आहे. सीन वाईज वेगळे वेगळे खूप छान असे त्यांनी चॅप्टर त्याच्यामध्ये ॲड करत करत गेलेले आहेत. चॅप्टर नंबर 1, चॅप्टर नंबर 2 असे साधारण 6 ते 7 चॅप्टर आहेत. तर तुम्ही पण थिएटरला जाऊन नक्की बघा धुरंधर 2. तिकीटचे रेट थोडे जास्त आहेत, पण जर तुम्हाला बजेट फ्रेंडली जर पिक्चर बघायचं असेल तर नेक्स्ट वीकमध्ये त्याची तिकीटं कमी होतील. आणि नक्की बघा, खूप छान असा चित्रपट आहे. आणि माझ्यासारख्या रक्तरंजित चित्रपट न आवडणाऱ्या व्यक्तीला किंवा महिलेला जर हा पिक्चर आवडत असेल तर तुम्हाला नक्की आवडेल. तर हा प्रमोशन नाही आहे. माझ्यासोबत ज्या गोष्टी घडल्या त्या मी सांगते की मी चुकूनसुद्धा हा पिक्चर थिएटरला बघणार नव्हते, कारण आम्ही मराठी पिक्चरचे खूप मोठे फॅन आहोत. तसे हिंदी पिक्चर बघतो पण प्रमाण फार कमी आहे. पण तुम्ही नक्की बघा धुरंधर 2.